आणि मच्छी गाईज आपली बाहेर गावी चालले. किधर लेके जा रहे आप? बँगलोर. ताई हॉटेलवाल्यात आपले नेहमीचे कस्टमर त्यांनी घेतले. हा घ्या बघा. बसल हलव्याची अंडी आहे. कसली भारी आहे. बघा गाईज किती भारी पडतात हलव्याचे. मोठे मोठे एकदम मस्त मोठे पीस पडतात हलव्याचे. 1 किलो दिल्या गाईज या पापलेटा 1300 रुपयाला. दादांनी घेतल्या बघा या पापलेटा. गाईज आज भरपूर लवकर आलोय. डोळे बघू शकता तुम्ही. झोप पण नाही झाली माझी. भरपूर लवकर आली आज मच्छी. तर तुम्हाला आता बघा फक्त हलवे काढलेत. तुम्हाला एक दाखवतो मस्त. बघा खेकडे बघा कसलं मोठं मोठे खेकडे. 1 किलोचे खेकडे आहे पूर्ण. किती पीस आहे? 1 2 3 4 5. 1 किलो मध्ये 5 पीस बसत आहे. एवढं भरलेले खेकडे आहेत पूर्ण. भरपूर मच्छी आणले. तर आता मी लावतो आपली मच्छी व्यवस्थित फळ्यावरती. सगळं तुम्हाला दाखवतो कोणती मच्छी आणली आज आणि काय रेट आहे मच्छीचे. तर तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर मला वाटलं तुम्हाला मी एकदा मच्छी दाखवून देतो आज कुठली मच्छी आणले. तर तुम्हाला सर्वात पहिला दाखवतो बोंबील. हे बघा गाईस बोंबील बघा कसलं मस्त बोंबील आणले. पूर्ण टब भरलेला आहे गाईस. आज 30-35 किलो असतो हा बोंबील. टब भरलेला असतो. आणि इकडे बघा हलवे आहेत. हे बघा हे छोटे हलवे, हे खेकडे आणि हे बघा मोठा हलवा. हा बघा गाईस कसला मोठा हलवा आहे. बघा थोडा मोठा हलवा आहे. आणि याच्यामध्ये पण बोंबील आहे. यात सुरमई आहे ते तुम्हाला नंतर दाखवतो मी. आणि अजून इकडे पण बघा. इकडे पण आलाय भरपूर. याच्यात काय आहे? याच्यात सुरमई आहे. बघा यावाला सुरमई आहे याच्यात. मस्त ताज्यातल्या सुरमई आहे. कडकवाल्या नाही त्या पॅकिंगच्या. फ्रोझन वाल्या नाही. आणि इथं बघा कोळंबी आहे. मोठी मोठी कोळंबी आणली आहे. सफेद कोळंबी आहे मोठी. आणि याच्यामध्ये लाल वाली कोळंबी आहे बघा. ही बघा मोठी पण मोठीच कोळंबी आहे. लाल कोळंबी. आणि अजून याच्यात काय आहे? पापलेट आहे. बघा ताज्यातला पापलेट आहे मस्त. तर गाईज एवढी सर्व मच्छी आहे आपल्याकडे. फळ्यावरती मी मच्छी लावतो. व्यवस्थित सर्व सजवून टाकतो फळा. आणि नंतर तुम्हाला प्राइस सांगतो काय प्राइस आहे मच्छीची आणि कितीला आहे. गाईज मम्मी बघा सुरमई कापते आहे. बघा याची मुंडी. ताज्यातल्या सुरमई छोट्या छोट्या पीस बघा किती भारी पीस येत आहे. रक्त एकदम लाल लाल. जी सुरमई आहे ना इथं मांस बाहेर येत नाही बिलकुल पण. तर किती पण पतले कापा कसे पण कापा. आपली गाईस बघा फळ्यावरती बघा सर्व मच्छी लागलेली आहे आता मस्त. थोड्या वेळाने तुम्हाला याची सर्व प्राइस सांगतो मी. बघा 2 सुरमई घेतल्या. एक कापली आता ही एक नंतर. बघा कसल्या ताज्या सुरमई मस्त फ्रेश फ्रेश. मम्मी आज सकाळी लवकर आली आहे. 6:30 ला आली मम्मी. ये देखो कितना पतला काट रहे हैं. देखो बहुत पतला काट रहे हैं. ये धोएगा भी ना मांस नहीं आता है बाहर इसका. क्या नंबर लास्ट में? 365. आणि मच्छी गाईज आपली बाहेर गावी चालले. किधर लेके जा रहे आप? बँगलोर. गाईज आपली मच्छी बँगलोरला चालली आहे. बघा गाईज आपली मच्छी कुठे कुठे जाते. आता बँगलोरला चालले. आपल्या मच्छीची वटच वेगळी आहे. गाईज आता देत बघा 1 किलो कोळंबी देत ही वाली मोठी. तुम्ही पिशवी सांभाळ कावाची पडते. गाईज 1 किलो कोळंबी बघा एवढी आहे. दादांनी घेतले. आपले कस्टमर आहे फिक्स. आता मी तुम्हाला सर्व मच्छीची प्राइस सांगतो एकदा की काय प्राइस आहे. बघा गाईज ही 1200 किलो असते पण फिक्स द्यायला आपण 1000 रुपयाला 1 किलो देऊन टाकतो. आणि आता ही कोळंबी आहे 600 रुपये किलो. हे बोंबील आहे 500 रुपये किलो.
400ला दिले 1 किलो बोंबील. हे हलवे बघा गाईस, जोड्या 600 रुपये जोडी. बघा एक मोठा हलवा गाईस, बाबा बाबा, बघा कसला मोठा हलवा आहे. माझा हात बघा त्या समोर केवढासा वाटतंय. हा 1300 रुपयाला एक आहे. रावस बघा 800ला एक आहे. हे 700ला आहे, हे 800ला आहे. ही मोठी सुरमई बघा. हमें सुरमई कशी किलो ही? 1200 बघा गाईस, 1200 रुपये, 1000 रुपये 1 किलो. हे बांगड्या 200ला वाटा. या सुरमया बघा, या 1000 वाल्या सुरमया, या वाल्या 700 600ला आहे. आणि आपल्या पापलेट, आम्ही पापलेट काय भाव आहे आज? 1300ला 1 किलो. आणि लास्ट आपल्या काळ्या माशा पण आणलेल्या आहे आपण, 200 रुपयाला 5. आणि गाईज इकडे बघा, त्या मावशीने आणले का वाम. ते दिसते ना सापासारखी, वाम आहे वाम. बघा गाईज, चिलापे बघा, काळ्या माशा कसला मोठा मोठा आहे. आणि हे बघा, हे मोदक मस्त या शिंपल्या. तुम्हाला सर्व मच्छीची प्राइस सांगितले. तुम्हाला पाहिजे असेल तर मच्छी घ्यायला तुम्ही येऊ शकताय. तांबड्यामध्ये न्यू मुंबई महालक्ष्मी मॉल समोरच आपलं दुकान आहे. बघा, हे आपलं दुकान आहे. गाईस, मम्मी बघा इथं हलवा कापते. तो वरती हलवा होता ना मोठा, तो दिलाय बघा हलवा. हे बघा, ही हलव्याची अंडी आहे, कसली भारी आहे. पीस बघा गाईस, किती भारी पडतं हलव्याचे, मोठे मोठे एकदम मस्त मोठे पीस पडतात हलव्याचे. बघा बाय, सुरमई चांगली 1 किलो अर्धा किलो लागते ना. टोपली भरली हलव्यानी. या दादांनी घेतलाय बघा तो हलवा. सुरमई सगळ्यांनी अर्धा किलो 1 किलो पाव किलो आपल्यावर तुम्ही सुरमई बघा, मसाले पैसे भरून द्या तुम्हाला मच्छीचे. गाईस, मम्मी बघा आता ती वाली सुरमई कापते मोठी. बघ इकडं, बंद केलेली वापस चालू. 1000 रुपयाची दिली बघा गाईची सुरमई. ताज्या बघा, रक्त बघा किती निघालं त्याच्यात. हो, कापते बघा गाईस, घ्या ना काही घ्या ना. तीच बघा गाईस, मस्त भारी पडताय मस्त. कसे पातळ केले, एकदम पातळ. कसे पण धुवा त्याला नाही दादा. कंपनीच्या 1000ला देणार नाही आता कापून दिली. तुम्हाला मच्छीचे पैसे मसाले देऊन भरून द्या, फक्त मच्छी माझ्यापर्यंत. भाजी रात्री 12 वाजता मच्छीला गेले आताच. या ताई दादांना दिली ती मोठी सुरमई. कुठली घ्या, कसं पकडलंय बघा मी हातामध्ये टोपली. आता गाईस बघा, मम्मी कापते ही मोठी वाली सुरमई. अर्धा किलो दिली बघा ती वाली सुरमई. अर्धा किलो पाहिजे त्यांना. बघा ती दिली अर्धा किलो सुरमई. वजन पूर्ण खाले तरी पण मम्मी एक्स्ट्रा देणार बघा. हे बघा एक्स्ट्रा. दादांना अर्धा किलो कोळंबी द्यायची, दे टोपली दे. हे बघा एक्स्ट्रा. ही गायची 300 रुपयाची अर्धा किलो. हे घ्या आम्ही. गाईज परत मम्मीने एक सुरमई दिली आहे बघा, ती 1000 रुपयाची. तर गाईज मम्मी बघा आता या पापलेटा कापते. 1 किलो दिल्या गाईज या पापलेटा 1300 रुपयाला. तर दादांनी घेतल्या बघा या पापलेटा. कसलं पीस भारी, एकदम रक्त निघतं एवढं ताज्या पापलेटा. युट्यूबला
अर्धा किलो कोळंबी ना गाईस. मम्मी बघा आता हलवे कापते. हे 2 हलवे दिलेत बघा 600ला. पीस बघा गाईस हलव्याचे बसले भारी लाल लाल. 1300 किलो 1 किलो 1300 ला लावणार. 1000 रुपये पण किलो असणार पण त्या पॅकिंगचे दादा. आता आलेले पापलेट आहे ना. जागेवर 1300 1400 रुपये किलो आहे. आपल्या बाजारात चांगला आहे. 300 रुपये ताजे. बघा गाईस पीस बघा. ही बघा 1 किलो कोळंबे साफ करताय मामी. तर गाईस मम्मी बघा तो हलवा कापते मोठा वाला. कसला मोठा हलवा आहे. दादांनी घेतलाय तो हलवा. भाऊ बघा आता आलाय घरून. कटिंग बघा त्याची कसली आहे बघू ना. कट नुसता गोल गोल आहे वरती डोक्यावर फक्त. दादा 1400 किलो आहे 1300 लावणार 1 किलो पापलेट. आता क्वालिटी मध्ये परत बाकी काय नाही. हो गाईस कसलं ताजा हलवा. गाईस बघा आता मधून कापला मी हलवा. कसले पीस आहे भारी एकदम मस्त. आणि अंडे पण आहे बघा हलव्याचं अंडे येल्लो वालं. इकडे इकडे दादाला ते उभे ते हात करून तू इकडे बघतीये काय. तिथे बघा आता अर्धा किलो कोळंबी गावठी मारतात. अशीच बनवायची फक्त मागची शेपूट आणि पुढे थोडं तोंड कापायचं आणि अशीच बनवायची. खायला जाम टेस्टी लागते भाजी एकदम मस्त. एक किलो कोळंबी साफ करता आता आणि पीस बघा याचे मस्त मोठे मोठे आणि कलर बघा. ही कोळंबी आहे ती. गाईस मम्मी बघा आता कापते रावस. दादा 1400 किलो आहे 1300 लावणार 1 किलो दादा. हो दादा. गाईस कसले भारी पीस येतात रावसचे. काय देऊ आता 1000. तर गाईस हे बघा हे 3 खेकडे आहेत. ताई हॉटेलवाल्यात आपले नेहमीचे कस्टमर त्यांनी घेतलेत. हा घ्या हा बघा बसल का. मोठी कॅरी बॅग. हा हे घ्या. हा आणि एक चालवलंय आपण घरी. आज खेकड्याची भाजी खायला भेटणार घरी. बघा खेकडे. आता 1:30 वाजले आणि मार्केटमध्ये जास्त गर्दी नाहीये बघू शकताय. जास्त काय कस्टमर नाही मार्केटमध्ये. आणि आपली बघा एवढी सर्व मच्छी बाकी आहे. आता मम्मी ते करताय नाश्ता. मला काय आणलंय नाश्त्याला काय माहित करून. मम्मी त्यांना तर भाजी चपाती आहे. वाह बघा गाईस पोहे बघा किती भारी दिसता बघा एकदम मस्त. माझ्यासाठी स्पेशल नाश्ता आला. तर आता नाश्ता तर झालेला आहे आमचा आणि बघू शकता आता मार्केटमध्ये तर सर्वजण आपले दुकानं बंद करताय.
मी पण आता दुकान बंद करणार आमचं. मला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.